राजेश खन्ना या अभिनेत्यानं चित्रपट सृष्टीमध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला. अमिताभ बच्चन यांच्या आधी राजेश खन्ना यांचा एक जमाना होता. अफाट अशी लोकप्रियता त्यांना मिळालेली होती. सुपरस्टार म्हणून गौरव झालेल्या राजेश खन्ना यांना आराधना सिनेमाच्या माध्यमातून पहिली मोठी संधी मिळाली होती. या चित्रपटाच्या संगीतावर काम सुरू झालेलं होतं. एस.डी. बर्मन हे संगीतकार होते. त्यांचे पुत्र आर.डी. बर्मन हे सहाय्यक संगीत दिग्दर्शक होते. राजेश खन्ना यांच्या एंट्रीचं गाणं किशोर कुमार यांनी गावं अशी या बर्मन पितापुत्रांची इच्छा होती. त्यासाठी एस.डी. बर्मन आणि शक्ती सामंत यांनी किशोर कुमार यांना त्या गाण्याची धून ऐकवली. किशोर कुमार महान गायक, पण त्यांच्या ज्या काही अटी असायच्या ना त्या मात्र अनेकांना अडचणीत आणायच्या. जेव्हा किशोर कुमार यांना समजलं की राजेश खन्ना नावाचा कोणी एक नवा हिरो आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला गाणं गायचं आहे, तेव्हा मात्र किशोर कुमार अडून बसले. ते म्हणाले, मी हे गाणं तेव्हाच गाईन जेव्हा मी त्याला पाहीन, त्याच्याशी बोलेन. कोण्या ऐऱ्या गैऱ्यासाठी मी गाणं काही गाणार नाही. किशोर कुमार यांच्या या भूमिकेमुळे मोठा पेच निर्माण झाला. किशोर कुमार हे तसं मोठं नाव, त्याला कोणी टाळण्याचा तर प्रश्नच येत नव्हता. शेवटी राजेश खन्ना यांना किशोर कुमार यांच्याकडे पाठवायचं ठरलं. राजेश खन्ना किशोर कुमार यांच्या घरी गेले. राजेश खन्ना आणि किशोर कुमार एकमेकांच्या समोर बसलेले होते. अर्धा तास गेला. राजेश खन्ना घाबरलेल्या अवस्थेत होते. त्यांचा घसा सुद्धा कोरडा पडलेला होता. किशोर कुमार यांनी त्यांना साधं पाणी सुद्धा विचारलं नाही. इकडचं तिकडचं बोलणं होत राहिलं. बराच वेळ गेल्यावर किशोर कुमार राजेश खन्ना यांना म्हणाले, कशासाठी तुम्ही चित्रपटात काम करू इच्छित आहात? त्यांच्या या प्रश्नावर राजेश खन्ना गडबडले. घाबरलेल्या अवस्थेत राजेश खन्ना म्हणाले, जनतेची सेवा करण्यासाठी. आणि त्यावर किशोर कुमार म्हणाले, चित्रपटामध्ये काम करण्यात जनतेची सेवा कुठे आली? राजेश खन्ना म्हणाले, चित्रपटात काम करून मी जनतेचं मनोरंजन करीन. लोकांचं मनोरंजन करणं ही सुद्धा एक सेवाच नव्हे का? आणि किशोर कुमार त्यांच्याकडे पाहतच राहिले. राजेश खन्ना यांनी दिलेल्या स्मार्ट उत्तरावर किशोर कुमार खुश झाले आणि म्हणाले, मी तुमच्यासाठी नक्की गाणं गाईन. एक नाही, अनेक गाणी गाईन. आणि मग किशोर कुमार यांनी आराधना चित्रपटातील ते गाणं गायलं. अर्थात ते गाणं राजेश खन्ना यांच्यासाठी. त्या एका गाण्यानं प्रचंड धुमाकूळ घातला. ज्याच्या त्याच्या ओठावर हे गाणं नाचत राहिलं. त्या एका गाण्यानं राजेश खन्ना यांना स्टार बनवलं. वर्षामागे वर्षे गेली. काळाच्या पुस्तकाची पानं उलटत गेली. काळाच्या पडद्याआड किशोर कुमारही गेले आणि राजेश खन्नाही. ते गाणं मात्र आजही लोकांच्या ओठावर आहे. ते गाणं होतं, मेरे सपनों की रानी कब आएगी तू, आई रुत मस्तानी कब आएगी तू, चलिया तू चलिया. कसं आठवलं ना मित्रांनो हे गाणं? आणि या गाण्यानंतर हिंदी चित्रपट सृष्टीतलं अवघं एक परिवर्तन झालं. एक काळ आला तो राजेश खन्ना यांचा. आणि मग राजेश खन्ना यांनी या चित्रपट सृष्टीमध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला. फक्त नाव होतं राजेश खन्ना.